दूध भेसळी विरोधात कारवाई सुरू झाल्यानंतर धाराशिवमधल्या अनेक दूध जे वितरक दुकानं आहेत ते बंद झालेले आहेत. अनेक ठिकाणी दूध मिळत नाही आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की जे शेतकरी आहेत जे स्वतः दूध घेऊन येतात अशा दूध केंद्रावर आता गर्दी वाढताना दिसत आहे. दूध घ्यायला आलेले लोक आहेत, इथं दूध वितरण सुरू आहे. काय परिस्थिती आहे दुधाची? सध्या तुकाराम मुंडे साहेबांनी जो दूध भेसळीसाठी जे प्रतिबंधक असे म्हणजे कडक कारवाई केली आहे, त्यामुळे इथले जे अधिकारी आहेत त्यांनी कारवाई केल्यामुळे जे भेसळ करणारे जे व्यापारी होते ते सध्या गायब झाले आहेत ते. आणि ग्रामीण भागातील जो खरा शेतकरी दूध विकणारा होता त्यांना या ठिकाणी त्यांनाही 4 पैसे दुधाला भाव मिळालेला आहे. त्यामुळे आज तो आनंदी आहे. आणि खरोखरच आमचं एक म्हणणं असं, ग्राहक म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला पाण्याचं असलेलं दूध असलं तरी चालतं, का हरकत नाही, परंतु त्या दुधामध्ये भेसळ असता कामा नये. बरेचसे लोक व्यापारी काय करतात, कोल्डमध्ये दूध त्या ठिकाणी शीत हे गृहामध्ये दूध ठेवतात आणि थंडच दूध देतात, असं वही देत नाही. कारण त्याच्यामध्ये काहीतरी कसलं तर थेंब टाकतात आणि त्यामुळं त्या केमिकलचं थेंब टाकल्यामुळं ते दूध थंड राहतं आणि ते तसंच म्हणजे नासत वगैरे नाही. शहरातल्या अनेक दूध केंद्र बंद झालेली आहेत. हो, निश्चित. त्याच्यात अनेकांनी धास्ती हे जे भेसळ प्रतिबंध जे अधिकारी आहेत त्यांची अनेकांनी धास्ती घेतलेली आहे. कारण बऱ्याच जणांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे असे जे प्रत्यक्ष शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांचा हा फायदा झालेला आहे. ह्या शेतकऱ्यामुळं या दुधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांची विक्री व्हायला लागलेली आहेत आणि यांना 60 रुपयाचा भाव आता 70 रुपये झाला आहे. हे आनंदाची बाब आहे. सर, दूध घ्यायला तुम्ही आलेला आहात, हो. काय परिस्थिती आहे? पहिल्यापेक्षा जास्त वितरण चालू आहे दुधाचं आणि जवळजवळ मी 3 वर्ष झालं या ठिकाणावरून दूध नेतोय. दुधामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे भेसळ आढळून येत नाही आणि बरेच ग्राहक वाढलेले आहेत. दूध पहिलं ह्यांचं काहीतरी 1 तास 1.5 तास थांबावं लागायचं यांना. तुम्ही इतर ठिकाणी दूध घेत होता, तिथलं काय परिस्थिती आहे आता त्या इतर ठिकाणचे बरेच दूधवाले म्हणजे गायब झालेत व त्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण असल्या कारणानं त्यांनी बंद केलेला आहे तो व्यवसाय. आणि सध्याला आता याच्यामध्ये नंबर 1चा क्वालिटीचं दूध सध्याला चालू आहे आणि या ठिकाणी दररोज सकाळी एक अर्ध्या तासामध्ये दूध संपूर्ण बंद होतं. दूध घेतलं तुम्ही, बाहेर आता अनेक ठिकाणचं दूध जे मिळायचं बंद झालेलं आहे, काय परिस्थिती आहे? मी आता ती काय मला बाहेरचं माहीत नाही. मी पण परवा काय केलं होतं, यांचं दूध चेक केलं. अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध आणि बाटलीत असं जर हलवलं तर ती ही फेस येते असं दुसऱ्या दुधात भेसळ असलेल्या. पण ह्यांच्या दुधात अजिबात ती भेसळच नव्हती, कारण त्यांची ती प्रशिक्षण. दूधवाले तुम्ही, काय परिस्थिती आहे शहरामध्ये? शहरामध्ये काय बाकीच काय नाही माहीत, पण ह्या सेंटरवर दूध हमेशा नेतो आम्ही. कुठल्याही प्रकारची मिसळ वाटत नाही आम्हाला. बिलकुल शुद्ध दूध देणारा एवढाच माणूस आहे. दूध वितरक आहेत, कशी परिस्थिती आहे? तुम्ही दूध घेऊन येतात, पहिली गर्दी किती होती, आता गर्दी किती आहे? आता गर्दी खूप वाढलेली आहे. मी स्वतः 2018 पासून चौकात दूध विकत आहे. गिरायकाची खूप मागणी आहे. अगोदर किती वेळ लागायचा आणि आता किती वेळ लागतो विकायला? पहिले 1 तास 1.5 तास जायचं, आता एक अर्ध्या पाऊण तासात संपत आहे माझं दूध. ही परिस्थिती आहे दूध वितरण केंद्रावरची. जे शेतकरी दूध घेऊन येत आहेत अशा शेतकऱ्यांकडं आता ग्राहकांची गर्दी वाढली, कारण शहरामधले लहान मोठे जे दुकानदार आहेत जे दूध वितरण करत होते, दूध विक्री करत होते, अशा बऱ्याच दुकानदाराकडं दूध विक्री बंद झालेली आहे. त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होतोय. ही गर्दी वाढली आहे. अप्पासाहेब शिर्के, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.